श्रावणबाळ तालुका येरोळगाव या ग्रामपंचायतीमध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आहे। वारंवार 11 महिन्यापासून मी तहसीलदार, कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद, तहसीलदार आणि BDOकडे वारंवार पत्र देऊन कुठलीच कारवाई झाली नाही। त्याच्यानंतर मी आंदोलनाचा इशारा दिला होता की जिल्हाधिकाऱ्यांना की बाबा कारवाई करा। त्यांनी तालुकास्तरीय चौकशी समिती नेमली, त्याच्यात बऱ्याच त्रुट्या काढल्या। त्रुट्यामध्ये म्हटलं की कामही उपलब्ध नाही, तरी देखील कारवाईचं पत्र, जिल्हा परिषदेनं कारवाईचं पत्र काढलं की बाबाच्या या त्रुट्याच्या अनुषंगाने कारवाई करा, जिल्हा परिषदेचं पत्र आहे। याच्यावर जिल्हा परिषद देखील कारवाई करत नाही। यात तिसरा उल्लेख आहे की न्यायालयाचा फौजदारी गुन्हे दाखल करा म्हणून तिसरा उल्लेख स्पष्ट आहे। तर त्यांनी कारवाई होत नसल्यामुळे आज इथे विभागीय आयुक्ताला आज तिसरा दिवस आहे। भ्रष्टाचाराचा कोणकोणते प्रकार आहेत ज्यामध्ये भ्रष्टाचार झाले? कचराखंडे असताना, रस्ते आहेत आणि मुतारे आहेत, म्हणजे बांधल्यात वेगळ्याच आणि रेडीमेड वेगळ्याच खरेदी केलं। एजन्सी बघा, एजन्सी नाही आहे, एजन्सी कुठलीच नाही, एजन्सी नावाने बिल आहे। बरोबर, आज सध्या छत्रपती संभाजीनगरला एजन्सीचा आहे ॲड्रेस, पण अवेलेबल कुठेच नाही। तिथे स्वतः किराणा दुकान आहे, अनेक बिलं उचललेत। आता ही आहे बघा, प्रशासन चालू असताना 25 लाख रुपये उचलले। कोणी उचलले? हे आता एजन्सीला बिलं दिलं, ग्रामपंचायत बिलं उचलून ह्या एजन्सीला बिलं दिले। कोणती एजन्सी? त्याच्यामध्ये निळकंठ एंटरप्राइजेस आहेत। कुठे पत्ता काय झालं? कृषीराज एंटरप्राइजेस कंपनी आहे, इंडिया ट्रेडर्स, अशा अनेक कंपन्या आहेत। त्यांच्या नावावर बोगस बिलं उचलले। लातूर जिल्ह्यात नाही, इथल्या संभाजीनगरच्या एजन्सी आहे। प्रत्यक्षात एकही एजन्सी नाही, फक्त कागदावर आहे। सृष्टी एंटरप्राइजेस, लाखो रुपयाच्या मुताऱ्या देखील उचलल्या। मग तुम्ही तिथे BDOला कंप्लेंट वगैरे केली नव्हती का? BDO त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, BDO बी इन्व्हॉल्व आहे? BDO इन्व्हॉल्व आहे। BDOच्या आदेशाला तर हे निघतात ना बिलं। अजून ते जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी पत्र काढले कारवाई करा, तरी कारवाई होत नाही। बरं, त्यांनी पत्र काढले कारवाई करा। मग कलेक्टर तुमचे तिकडचे? कलेक्टरने म्हणले कारवाई करा। त्यांनी यांना आदेश दिले जिल्हा परिषदला की कारवाई करा, फौजदारी गुन्हे दाखल करा, सस्पेंड करा आणि वसुलीचं पथक काढा। बरं, तरी हे पत्र निघाल्यानुसार तरी कारवाई होत नाही। तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आंदोलनामध्ये? पुढचं पाऊल आमचं फक्त हे राहणार की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार। त्या जीवाची बाजी आम्ही लावू इथे। विभागीय आयुक्ताला समोरून बसलेला हो, त्यांचं काय तुम्हाला काय कोण आले होते का अधिकारी वगैरे? हो, त्यांनी दखल घेतली आमची। त्यांनी म्हणले की प्रोसेस सोडा। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जिल्हा परिषदला आम्ही कागदपत्र पाठवले आहे, त्याच्यामुळे कारवाईचा अहवाल मागत आहे, कारवाई करत नाही ते। जिल्हा परिषद शिष्टमंडळ आलं होतं आज सकाळी, त्यांनी फक्त आम्हाला लेखी आश्वासन देऊ, आमची एवढी अपेक्षा फौजदारी गुन्हे दाखल करा। त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेनं स्पष्ट दिलंय त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल। तिथे सरपंच कोण आहे? तिथले सरपंच सुकुमार लोकरे सरपंच आहे, सतीश शिंदाळकर। ग्रामसेवक शिरोरे म्हणून आहे, संदीप शिरोरे। तुमचं म्हणणं काय आता? तुमची काय मागणी आहे? आमची म्हणणी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे आणि शासनाचा पैसा ग्रामपंचायतला पैसा ग्रामपंचायतलाच द्यावा, वसुली होईल पैसे। बोला. नमस्कार, मी ओमकार लक्ष्मण लोंढे, राहणार येरोळ, तालुका शिरूर, जिल्हा लातूर। माझ्या गावच्या ग्रामपंचायतीने मागच्या पंचवर्षामध्ये लाखो करोडो रुपयाचे घोटाळे झालेले आहेत। हे घोटाळे आम्ही पुराव्यासकट सिद्धसुद्धा केलेले आहेत। या ठिकाणी आमच्याकडे पुरावे आहेत। बऱ्याच ठिकाणी कामाची मंजुरी आहे, कामाची बिलं उचललेली आहेत, परंतु प्रत्यक्षदर्शी घटनास्थळी काम झालेलं नाही। अशा बऱ्याच प्रकारची कामं, बऱ्याच प्रकारची खोटं बिले ग्रामपंचायत कार्यालयानं आणि संबंधित पदाधिकाऱ्यांनी उचलून खाल्लेले आहेत। ग्रामपंचायतचा विकास व्हावा या उद्देशानं सर्व गावांनी ग्रामपंचायतीचा सरपंच, उपसरपंच व बाकी सर्व समितीला निवडून दिलेलं होतं, परंतु त्यांनी ग्रामपंचायतचा विकास न करता स्वतःचे खिसे भरण्याचं काम या पंचवार्षिकमध्ये झालेलं आहे। लाखो करोडो रुपयाचं गमन आहे। सरकारला, प्रशासनाला आणि उपोषणकर्त्याला चौफेर हे प्रशासन सध्या फिरवताना दिसत आहे। हा अहवाल दिलेला आहे पंचायत समितीने 14/7/2026ला। याच्यामध्ये असे काही हे दिलेले आहेत, निष्कर्ष काढलेले आहेत त्यांनी की प्रत्यक्षदर्शनी कामं दिसत नाही आहेत। चौकशी अहवालांती सांगितलेल्या आहेत, लाखो रुपयाचे कामं आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे 95 ग्रामपंचायतीने 15 वित्त आयोगामधलं
एक 15 वित्त आयोगातले काम आहेत. त्यानंतर मुतारीचे काम आहे, 2.5 लाखाच्या मुतारीचं काम आहे, नाली गटारं असे बरेचसे काम आहेत. यांची या ठिकाणी त्यांच्या सहीनं सुद्धा हे केलेलं आहे, म्हणजे निदर्शनास टाकून दिलेलं आहे की संबंधित ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे. हे अहवाल दिल्याच्या नंतर जिल्हा परिषदवरनं आम्हाला एक परिपत्रक आलं. जिल्हा परिषदनं एक परिपत्रक काढलेलं आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की संबंधित दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करा, फौजदारी गुन्हे दाखल करा. आणि संबंधित जिल्हा परिषद शिवोनी सांगितलेलं आहे वाघ सरांनी की नागपूरच्या खंडपीठाचा त्यांनी दाखला दिलेला आहे की अशा केसमध्ये डायरेक्ट फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि संबंधित अधिकारी पदाधिकारी यांच्यावरती कारवाई करून ग्रामपंचायतचा जो काही पैसा त्यांनी खिशात भरलेला आहे तो खिशात न भरता ग्रामपंचायतच्या तिजोरीत भरला जावा. गावचा पैसा हा गावच्या विकासासाठीच खर्च व्हावा. या उद्देशानं माझे मित्र श्री ओम माळी हे औरंगाबाद या ठिकाणी, संभाजीनगर या ठिकाणी विभागीय आयुक्तालयाच्या समोर मागच्या 3 दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे. आजच्या सकाळच्या ट्रीटमेंटने डॉक्टरांनी त्यांना दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला आहे, परंतु गावचा विकास व्हावा, गावाच्या भविष्यासाठी, भविष्यातील येणाऱ्या सगळ्या योजना ह्या लोकांच्या घराघरात पोहोचल्या पाहिजेत, लोकांच्या घरात पोहोचल्या पाहिजे या एकमेव उद्देश ठेवून आमचे मित्र श्री ओम माळी हे उपोषणाला बसलेले आहेत. आमच्या प्रामुख्याने 2 मागण्या आहेत. पहिली मागणी आहे संबंधित अधिकारी पदाधिकारी यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा. गुन्हा दाखल झालेली प्रत आमच्या हातात द्यावी लेखी स्वरूपामध्ये विभागीय आयुक्तालयाकडून. नंबर 2, आमच्या ग्रामपंचायतीची विभागीय चौकशी झाली पाहिजे. ग्रामपंचायतचा मागच्या पंचवार्षिकचा जो कारभार आहे त्याची सर्व चौकशी नेमली पाहिजे, समिती नेमली पाहिजे आणि त्या समितीमधून जो अहवाल निघेल त्यानुसार कार्यवाही झाली पाहिजे. एवढंच आमचं या ठिकाणी मागण्या आहेत. या मागण्या पूर्ण झाल्याच्या नंतरच आम्ही उपोषण सोडू, तीच आमची भूमिका आहे. ओके.